उमेदमान या दोन संघांदरम्यान उमेदमान वसईचा 12वा खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. बॉलिंग मार्कवरती तयार होतोय गोलंदाज. तर समोर प्रशांत करत आणि महाराष्ट्रांची पटू विनायक भोईर. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. शुभेच्छा दोन्ही संघांना. फुल टॉस होता ऑन साइडला वळवला. मिड विकेट रिजन मध्ये चाललेला फिल्डर येतोय. पहिला पूर्ण सेकंडचा कॉल नव्हता विनायक भोईरचा. सांगतोय का धावलास पण इथे विकेट पडेल. रन आउट 1 for 1. Everybody now, come on. संध्या गावाला झाली माझ्या लग्नाची आई. कधी करणार तू राणी माझ्या लेकराची आई. आजा तो थँक्यू डीजे. वेळेचं बंधन आहे त्यामुळे थोडं आपण फास्ट का ही दोन्ही संघांना सूचना असेल. प्रशांतचा कॉल होता आणि त्यामुळे इथे आता विकेट पडली. ती विनायकची नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला गोलंदाज तयार. फुल टॉस पुन्हा एकदा होता. बॅकलिपला खाली ठेवले. लॉंगला फिल्डर वेगाने फिल्डिंग चांगली. थोडंसं फंबल पण सेकंड रन मिळणार नाही. गुड फिल्डिंग. धावा फलकावरती आपण पाहत आहोत 2. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 2 या आकड्यावरती. बॉलर पुन्हा एकदा तयार. शफल झाला होता. फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला नाही. पडला बरोबर कव्हर करतोय फिल्डर. मिळते एक धाव या सिंगलच्या सहाय्याने. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 वरती. 2 षटकांचा सामना आहे त्यामुळे अटॅक प्रत्येक चेंडूवरती होणार आहे. प्रशांत घरातला शांत ठेवणं सोपं काम नाही पण गोलंदाज सध्या ते करतोय. सुनील फ्रंट लाईन बॉलर आहेत उमेदमान वसईचे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दुर्गेश इलेव्हन. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. सुनील राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढे आला खेचून फेसला कॅच आउट. स्वस्त मध्ये मात. मोठा मासा गाळाला सापडला. प्रशांत करत पॅव्हिलियन मध्ये परत. वाह वाह. डीजे मास्टरचं मनापासून आभार. कारण सर्वजण नाचायला तयार आहेत आणि फार चांगली गाणी देखील येतात. मात्र मैदानाच्या आतमध्ये तितका सुंदर खेळ उमेदवान या संघाचा आपण पाहतोय. एका ताकदवान बॅटिंग ऑर्डर समोर गोलंदाजी करत असताना कशी गोलंदाजी करावी ती गोलंदाजी आपण सुनील कडून पाहत आहोत. समोर कोण आहे त्यापेक्षा आपल्याला काय करायचंय. स्वतःच्या स्ट्रेंथला बॅक करतोय गोलंदाज. रनआउटची विकेट पडली विनायक भोईरची आणि त्यानंतर प्रशांतला शांत ठेवलं या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रथम. 4थ्या क्रमांकावरती प्रथम आला. खोलात होता. एक्स्ट्रा कव्हरला गॅपमध्ये बॉल चालला मागे. डीपमधून फिल्डर येईल. धावा 2 पूर्ण झालेला तोपर्यंत. या 2 धावांच्या सहाय्यानं धावसंख्येला आकार मिळेल. टोटल स्कोर आपण पाहत आहोत तो 5 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही आपण जर बघितलं तर एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शिवलिंग बोट, व्हॅलेंटाईन बॉट, साई जीवदानी बोट, सुशील मेहर, शिव काशी बोट, अर्नाला किल्ला या सर्वांचं मनापासून आभार. बॅक टू द क्रिकेट. धावात 5. षटकातील शेवटचा चेंडू.
रेंज मध्ये होता आणि प्रथमने पहिलाच मारलाय षटकार. नमन करुणी वंदन इडा मांडून इडा देवाला इडा गावाला इडा पदाला इडा मंडळीला अंगतो नमन तुम्ही काय का अरे प्लीज जास्त वेळ घेऊ नका आपण. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 11 धावा फलकावरती आलेल्या आहेत. विनायक रनआउट, प्रशांत स्वस्त मध्ये आउट झाला. प्रथम आणि मैदानाच्या आतमध्ये विकास या दोन फलंदाजांना आपण पाहतोय. तर सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज अनिकेत ज्याला आपण पाहतोय. इम्पॉर्टंट मॅच आहे. दोन्ही संघ प्रबळ दावेदार आहेत पहिल्या पर्वाचे ओईपाडा चषकाच्या. विकास स्ट्रायकिंग एंडला. ओ बघितलं त्याने सोडून दिलंय. बाहेरून जाणारा चेंडू. अंपायरचा इशारा वाईड. शिवरूप बोट आणि भोला शंकर बोट यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. या स्पर्धेचा सांगता सोहळा फार जवळ आहे. एका मॅच नंतर अंतिम मॅच असेल आणि त्यानंतर प्राइज सेरेमनी. अक्रॉस द बॅट. काउ फेसला फिल्डर. झेलची संधी आणि फलंदाज बाद. वा वा. थँक्यू सो मच आमचे डीसी ऑपरेटर जे सध्या आहेत. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा. बारा धावा. रविकांत मिस टायमिंग. स्क्वेअर लेगला फिल्डर जज करतोय. चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. सेकंडचा कॉल आहे. धावा मिळतील 2. या क्षणाला इम्पॉर्टंट आहे जेल. विकेट किपर हाच सांगतोय कारण या चुका आता ऍक्सेप्ट नसतील बिकॉज सेमीफायनल तुम्ही खेळतात. इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. आस्तिक मात्र आमच्या डीजे ऑपरेटर आहेत सध्या. आस्तिक दादा गेले 3 दिवस कुठे होते? नाही फार सुंदर ऑपरेटिंग करत आहेत. ओ अक्रॉस द बॅटने खेळायचा प्रयत्न पडलाय. निघालाय चेंडू विकेट किपर कडे. डॉट बॉल. हा डॉट बॉल. धावसंख्या स्थगित आहे धावफलकावरती ती म्हणजेच 14 धावा. षटकातील अजूनही चेंडू शिल्लक आहे 3. बॉल तयार. बॉल बॅक ड्राइव्ह आहे. लॉंग ऑफला फिल्डर थांबलाय. सिमेंट विकेट वरती प्रॅक्टिस पिचेस वरती पडल्यानंतर कव्हर करून थ्रो. धावा टोटल 15. मागचा सेमीफायनलचा सामना देखील लो स्कोर होता. चेस केला तो. इथे पाहूयात काय घडणार आहे. 15 धावा 2 चेंडू शिल्लक आहेत. होम ग्राउंड वरती खरं तर धूळ चारले SS क्लबला. ओ हेलिकॉप्टर. काउ फेसला फिल्डर आहे. हेलिकॉप्टर क्रॅश. फलंदाज प्रथम बाद.
रोहित मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आता येत असताना नवीन फलंदाज. एका चेंडूचा खेळ जुनी शिल्लक. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. यानंतर देखील अंतिम फेरी बाकी. गोलंदाज यार समोर लॉफ करण्याचा प्रयत्नामध्ये आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल आणि अर्थातच डाव संपला पहिला. सेमीफायनलच्या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना दुर्गेश 11ने फक्त बनवलेल्या त्या 15 धावा. इतक्या दमदार बॅटिंग ऑर्डरला फक्त 15 वरती नमवलंय. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग बाय सुनील अँड अनिकेत. धावा आहेत 15. 16 धावांचं असं लक्ष. Everybody now. Come on. थँक्यू सो मच. ही स्पर्धा आपण आता अर्थातच सेकंड सेमीफायनल अनुभवतात. 16 धावांचं लक्ष दोन्ही संघाची नोंद घ्या. या स्पर्धेसाठी खरं तर प्रत्येकाचं फार मोठं योगदान आहे, ज्यामध्ये या गावचे सरपंच, त्यांचे चिरंजीव क्रमितजी चंद्रकांत मेहर, रुपेंद्रजी प्रकाश मेहर, मुकेशजी राजाराम मेहर, नितेशजी पंढरीनाथ मेहर, जागृतजी धनू, हर्षदजी चिंतामण मेहर, राहुलजी बाळनाथ मेहर, आपले संपूर्ण BMCचे कर्मचारी, त्यांनी देखील स्पॉन्सर्ड केलेल्या स्पर्धेसाठी आपले आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. हरेशजी बालनाथ मेहर, रुपेशजी मेहर, प्रवीणजी मेहर, अरुणजी निजाई आणि या ग्राउंडसाठी आमचा मॅनेजमेंट टीमचा मेंबर्सची फार मेहनत राहिली, ज्यामध्ये मयूर मेहर, यशांक मेहर, निहार मेहर, भुवन मेहर, जतीन मेहर, बंटी म्हात्रे, अमेय मेहर, चैतन्य मेहर, सुशीलजी मेहर, या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर मनोजजी पांडुरंग म्हात्रे, कुणालजी पांडुरंग म्हात्रे, किशोर खन्ना, अमरमोहन मेहर, अभिजित महादेव मेहर, कलमचे माजी सरपंच गरज साहेब, करुणेशजी जगदीश मेहर, गजानंदजी धर्माजी मेहर, संजयजी धर्माजी मेहर, मशा मेस्त्री, या सर्वांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. भूल चुकीने कोणाचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत आहोत. येऊ द्या ना. टार्गेट 16, 16 धावांचं लक्ष. आघाडीची जोडी आपण पाहतोय. फलंदाज अमित आणि गणेश या जोडीला आपण पाहत आहोत. कालचा दिवस गाजवला होता अमितने, कारण या खेळांगणावरती रायटीला बेनिफिट असताना लेफ्टीने जी काय बॅटिंग केली ती बॅटिंग कोणी विसरू शकणार नाही. प्रोटीन मॅचला सुरुवात करा प्लीज. कम ऑन. टार्गेट 16 धावांचं. मॅच सहसा सोडणार नाही, कारण एक लढवय्या संघ आहे. ऑस्ट्रेलियन वृत्तीने खेळणारा दुर्गेश 11. प्लॅन त्यांनी बनवलाय. 16 धावा डिफेंड करत असताना बॉलिंग मार्कवरती आम्ही तयार. शुभेच्छा दोन्ही संघांना. कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडी शांतता राखा प्लीज. बॉल तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. डॉट बॉल जेव्हा येणार आहे तेव्हा मॅच मध्ये प्रेशर बनणार आहे, आणि तेच प्रेशर बनवायचं दुर्गेश 11ला. डॉट बॉल आले प्रेशर वाढेल, प्रेशर आलं विकेट पडतील, विकेट पडल्या धावा बनणार नाही, आणि तरच 16 धावा डिफेंड होतील. अमित
सॉफ्ट हँड बॅटचा चेहरा बंद केलाय. शॉर्ट फिट विकेटला फिल्डर डीप मधून वेगाने एक धावतोय, धाव रोखण्यासाठी, दुसरा धावतोय धाव बनवण्यासाठी. धावांसाठीची धाव. पहिल्या 2 धावा उमेलमान संघासाठी. असं म्हणतात की क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला तुमच्यामध्ये दमच असावा लागतो. तो दम इथे पाहायला मिळाला. सुपर. धावा 2. टार्गेट स्लो. स्वीपर कव्हर डीप, लॉंग ऑफ डीप. ऑन साइडला 3. बॅट स्विंग जबरदस्त पण डॉट. पहिला चेंडू जसा होता खाली राहिला हा चेंडू, बाउन्स नव्हता या चेंडू मध्ये. सबमरीन पाणबुडीच्या पद्धतीने पाण्यामध्ये खाली राहून प्रवास करते तसा हा चेंडू. डॉट. फ्रंट लाईन बॉलर आहे दुर्गेश इलेव्हनचे अमित. फार अपेक्षा आहे त्या मॅच मध्ये, कारण फलंदाजांनी केलं नाही ते गोलंदाजांना करायचं आहे. धाव आहेत 2. लॉफ केलाय रेंज मध्ये बॉल. काव कॉर्नरला फिल्डर त्याच्या अवाक्या बाहेर. अमितची कालची इनिंग कंटिन्यू. 6 धावा. षटकार. षटकार. धावसंख्या पोहोचली ती 8 या आकड्यावरती. अमित खोलात होता ब्लॉक हॉल मध्ये. ऑन साइडला टर्न करण्यात आला. पहिला फार वेगाने अमितचा कॉल पण आता थांबावं लागेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आला. सिंगलच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. आणि अजून या मॅच मध्ये मुकेश इथे काय नाही सांगत, काय नाही इथे ते सात चेंडू 7 धावांची गरज. सात चेंडू 7 धावांची गरज. या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय ती उमेल मानला. बॉल तयार. फुल टॉस स्लाइस केला गॅप मध्ये बॉल. डिपीस कबा पॉइंटला फिल्डर धावतोय, चेंडूही धावतोय आणि जवळपास तो अडवलाय. धावा मिळत असताना आपण पाहतोय त्या 2 आणि या 2च्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 11 वरती. बॉल शिल्लक आहे 6 आणि 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्यात 5. कम ऑन डीजे. थँक्यू. गेल्या 4 दिवसांमध्ये आपल्याला ज्यांनी जेवणाची व्यवस्था केली त्या आदरणीय अनुसयाई, निर्माताई, प्रतीक्षाताई, हरेश दादा आणि राहुल दादा, आपलं मनापासून आभार. अन्नदाता सुखी भव. थँक्यू सो मच. साबॉल 5. चला कमॉन. सहा चेंडू 5 धावांची गरज आहे. फील्ड सेट करण्यात आले लेफ्टी साठी आणि ओव्हर मध्ये बॉलिंग मार्क वरती गोलंदाज विकास. ऑफ स्टंपचा बाहेर होता, खेचून मारलाय. फाईन लेगचा फिल्डर करण निजाई धावतोय.
पहिली धाव वेगाने, सेकंडचा कॉल, रनआउटची संधी असेल. प्रशांत आणि फलंदाज बाद. वाजव आता. लाईट 5 चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या उमेल मानला. पाहुयात काय घडणार आहे. स्लॉगेटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. तिसऱ्या क्रमांकावरती धीरज. हो खाली राहिलाय चेंडू प्रशांत कडे. धाव मिळणार नाही. डॉट बॉल. डॉट बॉल. मजा येईल मॅच मध्ये. प्रत्येक बॉलाला एक रन. बॉल शिल्लक. बॉल शिल्लक आहेत अजूनही 4. होला यॉर्कर. क्रीज सोडले मैदान. कदाचित सोडावं लागेल. पाहूयात काय घडतंय. अंपायरचा डिसिजन काय असेल. थांबलोय तर जरूर आपण. आणि इथे फलंदाज कोणता बाद. धीरज. रनआउट. चला फायनल मॅच देखील आपल्याला खेळवायचे. फास्ट खेळा जरा प्लीज. बॉल शिल्लक आहे 3 आणि 3 बॉल मध्ये या मॅच मध्ये धावा बनवायच्या आहेत 4. नवीन फलंदाज समीरचं आगमन जो असेल नॉन स्ट्रायकिंग इनला. 3 बॉल 4 धावांची गरज या मॅच मध्ये. जिकडे पाहावे तिकडे प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत. 3 चेंडू 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्क वरती. विकास. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय गणेश. जबरदस्त मॅच आहे. अगोदरच बॉल होते की 16 धावा जरी बनवायच्या असल्या तरी सहसा या धावा चेस करू देणार नाहीत ते. बॉल तयार. सॉफ्ट हँडने वळवलाय. मिड ऑन कडे चालला चेंडू. मिड विकेटचा फिल्डर पोहोचला. पहिली धाव वेगाने पूर्ण तर झालेली आहे. थांबावं लागेल सिंगल वरतीच. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते आपण पाहतोय 13 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत आता 2 आणि 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू 3. सेमीफायनल नंबर 2 होळीपाडा चषक 2024 पर्व पहिला. विकासच्या विरुद्ध समीर. सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केलाय. मॅचला पुढे नेत आहेत लॉंग ऑफचा फिल्डर. वेगाने बॉल वरती थोडंसं फंबळ. फायदा झालाय त्याचा. फायदा झालाय. 2 धावा पूर्ण होतील. सामना शेवटच्या चेंडू वरती. एका चेंडू मध्ये फायनल मध्ये पोहोचण्यासाठी एका धावेची गरज आहे उमेल मानला दुर्गेश 11च्या विरुद्ध. व्हॉट अ मॅच. शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना आपण पाहत आहोत. 16 धावा चेस करत असताना सामना आला 1 चेंडू 1 धावेवरती. कोणाला वाटलंही नसेल की इथपर्यंत संघर्ष करतील दुर्गेश 11.
पण तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघांचा. जिंकले तर फायनल मध्ये खेळतील. संघर्ष दोघांचा आहे मोठा. पाहूयात धाव बनेल एक की इथे ती रोखली जाईल. फलंदाजाचे शेजारी आता वाढत चाललेले आहेत. सिली पॉइंटला फिल्डर आहे, सिली मिड ऑनला फिल्डर आहे, शॉर्ट लेग मध्ये फिल्डर आहे, फ्लाय स्लिपला फिल्डर आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. सिली मिड ऑफला तुम्ही एक फिल्डरला पाहतात. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज यार मिड ऑनला फिल्डर आणि त्यासोबत आपण पाहतो शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. सिली पॉइंटला मागे फिल्डर आता थोडासा ऑन साइडला आपण पाहतो. डीप मध्ये काउफेस, डीप मध्ये एक चेंडू एक ऑफ स्टंपचा बाद पंच केला आणि हा सामना जिंकलाय उमेल मानने. अभिनंदन अभिनंदन होईपाड्याच्या अंतिम फेरीमध्ये. टॉसला या सेलिब्रेशन करू नका आता. टॉस साठी या लवकर कॅप्टन या इथे मंचासमोर टॉस घ्या. इकडेच घ्या. ही मॅन ऑफ द मॅच आपण नंतर देऊ. लागू नका आता पहिला कॅप्टन या लवकर.